नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 मध्ये काल वस्त्रमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा महाराष्ट्राचा भागीदार राज्य पार्टनर स्टेट म्हणून या प्रतिष्ठित प्रदर्शनात सहभाग असून राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता, परंपरा आणि आधुनिकतेचं संगमाचे दर्शन या दालनातून होत आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती अंजू सिन्हा, महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त श्वेता सिंघल, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैनी, उपसचिव श्रीकृष्ण पवार, रेशीम विभागाचे उपसचिव तुषार पवार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. लोकांना भेटलो त्या सगळ्यांनी सांगितलं की अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स इथे मिळतो आहे आणि निश्चितपणे त्यांच्या उद्योगाची प्रसारा घेईल. तर महाराष्ट्रातलं टेक्स्टाईल ग्लोबल टेक्स्टाईल व्हावं किंवा त्याला ग्लोबल मार्केट मिळावं यासाठी या कार्यक्रमाच्या किंवा एक्स्पोच्या माध्यमातून काही प्रयत्न होणार आहेत. निश्चितपणे याच्या माध्यमातूनच जगाला महाराष्ट्राची ओळख होणार आहे, कारण त्यात आंतरराष्ट्रीय लेवलवरची लोक येतात ते एक्झिबिशन बघायला आणि ते बघितलंही त्यांनी. मी जर महाराष्ट्राच्या पेव्हिलियनबद्दल भेट दिली तर महाराष्ट्रामध्ये आपण आपलं महाराष्ट्रीयन कल्चर जे संस्कृती सगळी त्याच्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपली महाराष्ट्राची जी ओळख आहे आपली संस्कृतीपासून तर आता मॉडर्न टेक्नॉलॉजीपर्यंत या सगळ्या गोष्टी आमच्या या एक्झिबिशनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की ते बघून निश्चितपणे जे चोखंदळ असं ग्राहक आपण ज्याला म्हणतो ते निश्चितपणे ते त्यांना अट्रॅक्ट होतील. महाराष्ट्राच्या काही खास गोष्टी ज्या आहेत, पैठणी आहे, घुंगरू आहे, काही शाली आहे, या सगळ्या गोष्टीकडे एक एक्सक्लुझिव्ह आयटम म्हणून पाहिलं जातं आणि त्यांची ओळख ओरिजिनल ओळख राहावी म्हणून आज आम्ही एक ॲप पण लॉन्च केलं की जिथे जे प्रॉडक्ट बनवलं जाईल ते त्याची ओळख ओरिजिनल ओळख त्याची पटवण्यासाठी म्हणून त्याला एक टॅग लावण्यात येणार एक बार कोड की ज्याच्या माध्यमातून की ओरिजिनल विणकाम कोणी केलं आहे, कापूस कुठनं आला, धागा कसं कुठे बनला, ते विणकाम कोणी केलं, तर त्या व्यक्तीच्या नावासह पूर्ण प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन त्या बारकोडमध्ये ठेवण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून ओरिजिनल प्रॉडक्ट ओळखायला मदत होईल. तर अलीकडच्या काळामध्ये पैठणीच्या नावाखाली डुप्लिकेट पैठणी विकल्या जातात, सोलापुरी चादरीच्या नावाखाली डुप्लिकेट चादरी विकल्या जातात. या सगळ्या डुप्लिकेशन टाळण्यासाठी आणि कस्टमरला त्याचे ओरिजिनल प्रॉडक्ट मिळण्यासाठी आणि जे बिचारे याच्यावर मेहनत घेतात त्याची ओळखही जगभरात जाण्यासाठी याच्याने मदत होते. सर, उद्योगस्नेही महाराष्ट्रात गुंतवणूक करा असं अपील तुम्ही केलं आहे, मात्र विरोधकांचा नेहमी आक्षेप असतो की महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आहे, त्याच्या हा अतिशय खोटा प्रचार आहे. आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून अतिशय योग्य पद्धतीने कारभार चालू आहे. त्याचा परिणाम म्हणून देशामध्ये सगळ्यात जास्त परकीय गुंतवणुकी महाराष्ट्रात झाली. विरोधकांना दिसतं आहे पण काहीतरी आरोप करायचे म्हणून करतात. म्हणून महाराष्ट्राची जी गोंधळ चालू आहे विकसित महाराष्ट्र करण्याची ती निश्चितपणे या तिघा नेत्यांच्या नेतृत्वाखाली योग्य पद्धतीने चालू आहे. नमस्कार. मी महाराष्ट्राच्या इथे जे टेक्स्टाईलचं जे एक्झिबिशन आहे भारत टेक्स म्हणून, याच्यामध्ये महाराष्ट्राचा एक आम्ही स्टॉल ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये आज आपण पाहू शकता की उत्कृष्ट डिझाईन करून उभारलेलं महाराष्ट्राचं वैभव इथे दाखवण्यात आलेलं आहे. अगदी आमच्या संस्कृतीचं म्हणजे फायबरपासून तर अत्याधुनिक टेक्नॉलॉजीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी इथे डिस्प्लेमध्ये आणल्या गेलेल्या आहे आणि महाराष्ट्राचं वैभव याच्यात दाखवलं गेलेलं आहे. महाराष्ट्राची टेक्स्टाईल पॉलिसी ही भारतामध्ये सगळ्यात उत्कृष्ट अशी टेक्स्टाईल पॉलिसी आहे. पूर्वी पण याच्या आधी 5 वर्षाची पॉलिसी होती, 17 ते 23 आणि 23 ते 28ची नवीन पॉलिसी आता आम्ही दिली आहे, लोकांना ऑफर केलेली आहे. याच्यामध्ये अनेक लोकांनी फायदा घेतला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या झोनमध्ये वेगळे बेनिफिट दिलेले आहे. याच्यामध्ये एनर्जीसाठी पण आम्ही सबसिडी दिलेली आहे, बेसिक मशनरीवर पण सबसिडी आहे, टॅक्सेसवर बेनिफिट दिलेले आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये टेक्स्टाईलचा येण्याचा ओघ वाढलेला आहे. मी अजूनही आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये ज्यांना वाटतं त्यांनी टेक्स्टाईलच्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. त्या सगळ्यांचं स्वागत आहे, त्यांना मनापासून मी स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये. आप मराठी में चाहिए, हिंदी में?